नमस्कार. आम्ही सारे खवयेच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. म्हणजे कसं आहे, पडत असताना हातात चहा आणि भजीची प्लेट आली ना की आपोआप कविता सुचते. नाही, पण माझं वेगळं आहे. माझ्या कवितेचा सोर्स पाऊस नसून भजी हा आहे. पाऊस कसा लहरी असतो, कधी पडेल कधी नाही पडेल. आपले भजी कधी पडते, आय मीन पाडता येते, हो की नाही, पावसासारखं नाही. आणि माझ्या कवितेही तसंच आहे, भस्कन बाहेर पडते. उगाच नखरे नाहीत, नाटकं नाहीत. परवा काय झालं, मी असंच रस्त्याने चाललो होतो, बसलो होतो आणि अचानक मला कांदा भजीचा वास आला. कविता सुचली मला. रस्त्याने जात असताना आला मला कांदा भजीचा वास. हाय हाय क्या बात आहे, क्या बात आहे. रस्त्याने जात असताना आला मला कांदा भजीचा वास. माझ्या फुफ्फुसाने भरून घेतला कांदा भजीचा वास. हा, क्या बात आहे, क्या बात आहे. मनाने घेतला ध्यास कांदा भजीचा, मनाने घेतला ध्यास कांदा भजीचा. उतरलो बसमधून टाकला भजीचा तोंडात घास. कशी कविता? अशी कविता होते मला मध्ये मध्ये. काही लोकांना त्रास होतो, मलाही त्रास होतो अशा कवितांचा. पण काय, कविता होणं महत्वाचं आहे. आणि भजीची कविता कशी होऊ शकते? काही काही पदार्थ असे आहेत किंवा काही काही आपल्याकडे गोष्टी अशा आहेत की सिजनल आहेत. फार नाटकं, नखरे. आंबा घ्या ना, मी याच सीझन मध्ये येणार, मी त्याच सीझन मध्ये येणार, असं असतं. नाही, पण आज कसं आहे, आज मी ना आज युती केलेली आहे. युती म्हणजे कसं, सीझनल गोष्टी आणि नेहमी मिळणाऱ्या गोष्टी आजच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि ते होण्यासाठी मी दोन भगिनींना इथे बोलवलेलं आहे. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? लता चरणकर. लता चरणकर. आपण कुठे राहता? ठाण्याला. ठाण्याला. आणि आपलं नाव? माझं नाव आशा केर, मी पण ठाण्यालाच राहते. बरं, आपलं हे काय रिलेशन, काय नातं काय? सख्या बहिणी दोघी. सख्या. मोठी कोण, धाकटी कोण? मी मोठी, हे धाकटी. बर. तुम्ही काय काय करता? काय काय करता? तुमच्या घरी कोण कोण आहे? काय म्हणजे? माझी जॉईंट फॅमिली आहे. सासू सासरे मिस्टर, 2 मुलं. आणि यजमान काय करतात? ते आता फ्रीलान्सिंग करतात. आर्ट डायरेक्टर होते कंपनी, आता फ्रीलान्सिंग करतात. ओके. आणि मुलं? एक मुलगा एरोनॉटिकल इंजिनिअरिंग झालाय, मुलगी कॉमर्सच्या 2ऱ्या वर्षाला आणि CS चे फाउंडेशन पास झाली. फर्स्ट क्लास. कॉमर्सच्या कितव्या वर्षाला? सेकंड इयर. सेकंड इयरला. मग एवढं लवकर CS कशी पास झाली? हल्ली काय शिक्षणाचं असं असतं की ग्रॅज्युएट करता करता दुसरं साईड बाय साईड काही करायला हो. म्हणजे एवढी हुशार म्हणजे कोणावर गेले? आईवर गेले? दोघांवर. ओके. तुमच्या घरी कोण कोण? मी आणि माझे मिस्टर आहे, मुलगा आहे, सून आहे. मुलगा लंडनला असतो, तो इंजिनियर झालेला आहे, ती पण इंजिनियर आहे. दोघं लंडनला. सध्या तुम्ही राजा राणी आहात? सध्या आम्ही राजा राणी आहोत. बरं, राजे काय करतात? राजे आता त्यांनी VRS घेतलेले, आता मंत्रालयात होते, स्वतः पण मंत्रालयात आहे. बरं. आणि दोघं ते तिकडे आहेत, आम्ही दोघं इकडे आहोत. फर्स्ट क्लास. तुम्ही अजून नोकरी चालू आहे? हो हो. किती वर्ष राहिले? अजून 6 वर्ष आहे. मग VRS घ्यायला काय घ्यायचा विचार चालू आहे. बघूया आता किती कामाचा लोड येतो त्याच्यावर. लोड आला की सोडून द्यायचे. बरं, मला सांगा, तुम्ही मूळच्या ठाण्याचेच आहात का? कुठे, पुणे? नाही, ठाण्यातच. लग्न झाल्यापासून ठाण्यातच. बरं. लग्न काय प्रेमविवाह आहे का अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. आणि तुमचं? माझा प्रेमविवाह. वाटलंच. लहान मुलं जी असतात ना ती जास्त जरा टार्गेट असतात, ती जरा जास्त पटापट पुढे जातात. ती टार्गेट नाही, हुशार पण आहे ते असतात. म्हणजे ते काय पुढच्या स्टेज मागता शासा येते. बरं, तुमच्या यजमानाला व्हेज नॉनव्हेज काय आवडतं? व्हेज जास्त आवडतं. नॉनव्हेज खातात पण व्हेज आवडतं. बरं. म्हणजे तुम्हाला किंवा अमावस्याला वगैरे असं? तुमच्याकडे? आमच्याकडे पण तसंच, व्हेज. व्हेजच. काय आहे, पूर्वीच्या पिढीमध्ये किंवा माझ्या पिढीमध्ये असं म्हटलेलं मला आठवत आहे वडिलांना की तुम्ही माझ्या मोठ्या भावाचे जास्त लाड केलेले आहेत, असं मला आठवत आहे. तर असं तुमच्या जनरेशनमध्ये म्हणजे तुमच्या 4 बहिणी आणि 2 भाऊ, 2 भावाला तर सोडून द्या, 4 बहिणींपैकी असं कोणी म्हटले का नाही तुम्ही तिचे फार लाड करता बाबा, असं कधी म्हटलंय? नाही, आमच्याकडे वडिलांचं असं असायचं की आणलं तर चौघी ना, तेही सारखंच. म्हणजे ते डिझाईन पण सेम आहे, फक्त कलर वेगळे, की तुम्हाला चॉईसच नाही वादविवाद करायला. आणि त्यांना असं होतं की मिलचेच कपडे ब्रँडेड, तसेच आहे आमचे वडील. काय एक लहान असं असतात गाद्या गुंडाळ्याच्या कोणी, ते भावांकडे काम, कठीण कामं त्यांच्याकडे, जड कामं त्यांच्याकडे, बाकीची कामं तुमच्याकडे. बरं. काय कसं आहे की हे मी विचारलं ह्याच्यासाठी की ही एवढी मोठी फॅमिली आहे आणि या मोठ्या फॅमिलीतले जे किंवा एकत्र कुटुंब पद्धतीचे ज्या गमती जमती आहेत किंवा एकमेकाला सपोर्ट करण्याच्या जी गोष्टी आहेत त्या पुढच्या जनरेशनमध्ये जाण्याची काळजी
पालकांनी घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. कारण म्हणजे आता तुम्ही म्हणता की आपण वर्षातून तुम्ही एकदा भेटता, दोनदा भेटता, तीनदा भेटता, तर ही ऍडजस्टमेंट आहे ही एकत्र कुटुंब पद्धतीतच होऊ शकते. जेव्हा तुम्ही वेगळं राहायला लागता 2+2 तेव्हा ती ऍडजस्टमेंट साधारणपणे मुलं करत नाहीत. आता असू दे, आपल्याला ऍडजस्टमेंट करायची आहे कारण आपल्याला आत्ताचे आणि पारंपरिक आणि सगळेच पदार्थ आज ते दाखवणार आहेत. ती ऍडजस्टमेंट आज आपली आहे. त्यामुळे आमची खवय्ये वाट बघते तुम्ही काय दाखवणार. तुम्ही काय दाखवणार आज? मी कैरीचेच पदार्थ दाखवणार आहे. मिक्सर शिवाय कैरीची चटणी आणि कारला हा पदार्थ जनरली मुलं खात नाही किंवा मोठ्यांना सुद्धा सगळ्यांना आवडतोच असा नाही. त्यामुळे कैरी आणि कारल्याचं लोणचं आणि तिसरं कैरी आणि मिरचीचं लोणचं. कैरी आणि मिरचीचं लोणचं. म्हणजे एकदा कैरी भरपूर किसून ठेवली की हे तिन्ही पदार्थ पटकन करता येतात. तुम्ही काय? मी मसाला पाव म्हणून एक पदार्थ दाखवणार आहे की जो तुम्ही नाश्ता म्हणून पटकन करू शकता, दिसायला छान आणि डब्यात नेऊ शकता आणि संध्याकाळी अगदी घरी आल्यानंतर उशिरा जरी आम्ही घरी आलो मुलांनी सांगितलं तरी तो पटकन होईल आणि जरा दिसायला मुलांना कसं आजकाल अट्रॅक्टिव्ह आवडतं सगळं, तो एक छान आहे. आणि दुसरं म्हणजे आजकाल लोकांना डायबेटीसचं प्रमाण जास्त आहे किंवा डाएटचं जास्त लोकांना जरा महत्व आहे, म्हणून मग अशी मी खिचडी केली की काही जण कमी जेवतात किंवा जेवत नाही, तर मग मी गव्हाची जी लापशी म्हणून मिळते तिचा माझ्या भाताच्या ऐवजी तिला खाऊ शकतो आपण आणि त्याच्यात मुगाची डाळ आणि दुधी. तर दुधीला पण आजकाल खूप महत्व आलेलं आहे. दुधीकडे लोकांचं फार आहे की दुधीचं हे करूया, रस पिऊया असं. तर हे पदार्थ घालू खिचडी की तुम्ही संध्याकाळी भात जरी नाही जेवलात आणि तुम्हाला वाटलं की भात खायचाच आहे आपल्याला तर हा पदार्थ करू शकतो आणि तेलाशिवाय किंवा तेलाबरोबर कसाही करू शकतो आणि पटकन होणार आहे. ओके ओके. मग आता पहिल्यांदा किचन मध्ये कोण येते? तुम्ही येताय का धाकटी का मोठी? मोठी मोठी. मोठ्याला मान पहिला. या लता मावशी आपल्या किचन मध्ये आलेल्या आहेत. आपली पहिली चटणी काय मला सांगा? झटपट कैरीची चटणी. झटपट कैरीची चटणी ही सुचली कशी तुम्हाला? हो, ही माझ्या सासूबाईंनी मला शिकवली. बर. म्हणजे त्यांना कसं मिक्सर वगैरे लावता येत नाही, त्यामुळे त्यांनी लग्नानंतर मला एकदा दाखवली की कैरी किसायची. तेव्हा मला आश्चर्य वाटलं की मिक्सर शिवाय कशी करायची, पण त्यांनी एकदा करून दाखवल्यावर मग खरोखरच हो. बर, मला साहित्य सांगता काय काय? हो, कैरी किसलेली कैरी आहे ही, तिळाचं कूट, गूळ, मेथी तेलात जराशी परतवून अशी जाडसर वाटलेली आहे, तिखट, मीठ, हळद, दाण्याचा कूट, मीठ आणि हिंग. ओके ओके. मला एक सांगा, ह्याच्यावर तुम्ही काय संस्कार केले? मीठ बीठ काय लावलं? नाही, फक्त सालं काढून कैरी किसली. दॅट्स इट. काय कैरी किंवा कुठली गोष्ट म्हणजे पन्ना म्हणा किंवा नुसती कैरी म्हणा, काय कैरी कापायची, मग मीठ घ्यायचं, मग त्यात थोडंसं तिखट घालायचं आणि मग असं खायचं. हो की नाही? म्हणजे मला आवडतं ते मुळातच. त्यात आता ही चटणी आहे म्हटल्यावर काय बघायला नको. आपण साहित्य बघितलं, आता जाऊया कृतीकडे. काय करायचं मला सांगा? आधी हे सगळं बाऊल लागेल का तुम्हाला? थोडीशी ते किस आहे ना तो ठेवून घ्या. हा म्हणजे काय रसिक प्रेक्षकांना आणि खवयांना दाखवायला पाहिजे असं खायचं. ओके. आधी गूळ घालून मिक्स केलं ना की त्याला जरा पाणी सुटतं आणि मग बाकीचे पदार्थ मिक्स करायला सोपे पडतात. तुमचं ते चाललं नव्हतं, परंतु मी इथे एक वेगळा पदार्थ तयार करतो. थोडीशी चिमूटभर मीठ घ्यावे, त्यानंतर थोडंसं तिखटाचे असं बारीक दाणे घ्यावे आणि ते असे असे करावेत. तोपर्यंत आपल्याला जिभेला अशी लाळ सुटलेली आहे, तोंडाला पाणी सुटलेलं असतं. इकडे दुर्लक्ष करू नका, माझं वेगळं चाललंय. आणि असं थोडं असं धुवून ठेवायचं. आपली बोटं अशी आपण चाटत राहायची, कारण काय सगळा जो मसाला आहे ना तो इथे लागलेला आहे बोटाला. नाही, आधी हे टाकले तिळाचे कूट, आता हे तिखट आपल्याला पाहिजे तसं कमी जास्त ज्यांना तिखट लागेल त्या आवडीप्रमाणे. ही मेथी जरा अर्धाचा. पण ह्याने कडवट नाही होणार? नाही, कैरीला मेथीची चव ही छान लागते, म्हणून स्पेशल आम्ही या सीझन मध्ये अशी मेथी तयार करूनच ठेवतो. आता मी ती तेला खालचा गॅस आहे ना तो बंद करतो. हो. काय लाईनीत 3 चटणी असल्यामुळे ना आम्ही जरा तेल जास्तच तापत ठेवले. म्हणजे काय हे झालं करू झालं. हो. अच्छा, म्हणून झटपट चटणी. माझंही झालं. आता फक्त याच्यात मीठ घालायचं. मीठ घालू?
आणि थोडंसं ही आता झाली. ह्याच्यावर फक्त आता फोडणी घालायची. मोहरी घालायची. तर गरम करू का तेल? नाही नाही, गरम आहे ऑलरेडी. आहे फुटणार नाही नाही तर. नाही फुटणार. अजून थोडी हिंग. हिंग जास्त. हिंगाचा वास असा घमघमीत यायला पाहिजे. हे चटणी साधारण टिकते किती दिवस हो? ही 15 दिवस टिकते चटणी. 15 दिवस. हळद घालून ना. बस आता याच्यात गरम घालायचे. क्या बात है. हे कशाबरोबर खायची हो? ही ब्रेडला लावून खाता येते, पोळी बरोबर खाता येते, कशाबरोबर किंवा वरण भाताबरोबर चवीला. कशा बरोबरही खाते सगळ्यात महत्वाचं. नुसती सुद्धा खाता येते. येस. तुम्ही कशावरही लिहा पण लिहा साहित्य आणि कृती. कैरीची झटपट चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कैरीचा किस, तिळाचं कूट, तेलात परतून घेतलेल्या मेथी दाण्यांची भरड, गूळ, तिखट, मीठ, हळद, दाण्याचं कूट, मोहरी आणि हिंग. कृती: प्रथम एका बाउलमध्ये कैरीचा किस आणि गूळ एकजीव करून घ्यावा. त्यानंतर त्या मिश्रणात तिळकूट, तिखट, मेथीची भरड, दाण्याचं कूट आणि मीठ घालून ते एकजीव करावं. त्यामध्ये मोहरी, हिंग आणि हळदीची फोडणी करून ती चटणीवर ओतावी आणि एकजीव करून घ्यावी.